दशमस्थानामध्ये केतू असताना काय फळ मिळतात. दशमातील केतू व्यापारातून बाहेर काढतो, व्यापारामध्ये अस्थिरता देतो, व्यापारामध्ये अपयश देतो असं सांगितलं जातं. मग हे कितपत खरं आहे समजून घेऊयात. दशमामध्ये केतू आहे आणि त्यावरती पापग्रहांच्या दृष्ट्या नाहीत, कोणत्याही शुभग्रहाने युक्त आहे. त्याचबरोबर या स्थानामध्ये जी राशी आहे त्या राशीचा स्वामी शुभग्रहाने युक्त शुभ स्थानात आहे. तर असा व्यक्ती उत्तम व्यावसायिक असतो, असा व्यक्ती उच्च अधिकार पदे भूषवतो, असा व्यक्ती उत्तम नोकरीमध्ये उच्च पदावरती काम करत असतो असंही पाहिला जातो. कारण केतू हा ध्वजा आहे. प्रत्येक कार्याचा शिखर गाठण्याची क्षमता केतूमध्ये आहे. तुमच्यामध्ये स्ट्रगल कमी करून देण्यासाठी, आत्मविश्वास वाढवण्यासाठी, अध्यात्माची जोड देण्यासाठी केतूचं फार मोठं फळ मिळतं आणि ते समजून घेणं फार गरजेचं आहे.